राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. आज शांतिगिरी महाराज व्यासपीठावर विराजमान आहेत. त्यांना वंदन करतो आणि उपस्थित सर्व श्रीरामावरती, हिंदू धर्मावरती प्रेम करणारे सर्व माझे हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, श्रीराम आपण गेले 2 दिवस समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातली एक पात्र समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. काही गोष्टी आहेत ज्या मी नंतर मिलिंदजींना सांगीन. मिलिंदजी आहेत ना आमचे, खूप साधे सरळ आणि खूप भोळा माणूस आहे. तो हिंदू धर्मावरती प्रचंड प्रेम, त्या प्रेमाबद्दल काडीची शंका नाही. अत्यंत प्रामाणिक आणि भावना प्रधान आहेत ते. त्याच्यामुळं ते भावनेच्या भरात काय काय बोलत असतात. काही निर्णय ते एकटेच घेऊन टाकतात. कधी कधी त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना निर्णय घेतल्यानंतर कळतं. तर लहान आहे मी त्यांच्यापेक्षा, तरीसुद्धा लहान तोंडी मोठा घास म्हणून मी त्यांना एक नम्र विनंती करतो की सामाजिक कार्य जर चालवायचं असेल तुम्हाला आणि हिंदूंना संघटित करून जर एक संस्था मोठी करायची असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांच्या बरोबरीने तुम्ही कुठलाही निर्णय असा एकट्याने घेऊ नका. थोडंसं तुमच्याबरोबर जे काम करतायत त्या सगळ्या सहकाऱ्यांना विचारा आणि निर्णय घ्या. अशी एक माझी अतिशय कळकळीची, प्रेमाची आणि थोडंसं हक्काने नम्र विनंती आहे. आणि माझी गाडी मी नक्कीच घेईन. मला गाडी घेण्यासाठी मी कधीच कोणासमोर कधीच हात पसरणार नाही. आयुष्यात कधीच हात पसरले नाहीत, त्या काळातसुद्धा पसरले नाहीत. तो परमेश्वर पाठीशी उभा राहिला आणि सगळ्या प्रसंगातून निभावून गेलो मी. आणि पैसा हे अंतिम ध्येय नाही आहे माझं. ते असतं तर नाट्य सिने क्षेत्रात खूप काही मला करता आलं असतं. तितका बरा अभिनेता आहे मी. पण देव, देश आणि धर्म टिकला तर तुम्ही आनंदात असता. आणि आनंदी समाज नाटक सिनेमा बघायला जातो. ज्या घरामध्ये क्लेश असतात, समाज दुःखी असेल, संकटात सापडलेला असेल, तर अशा वेळेला कोणाच्याही मनामध्ये चला आज नाटक बघायला जाऊया किंवा सिनेमाला जाऊया असा विचारसुद्धा येत नाही. काढलेली आधीची ॲडव्हान्स तिकीटं फाडून टाकतो आपण किंवा कोणाला तरी मैत्रिणीला पाठवून देतो. त्यामुळे समाज आनंदात राहणं, समाज सुखी समाधानी राहणं, त्याच्यावर आमचं नाट्य सिनेक्षेत्र अवलंबून आहे. त्यामुळे कलाकारांनी सामाजिक कार्यात, राजकारणात पडू नये असं जे काय म्हणतात ते फार गाढवासारखं बोलतात. उलटं कलाकारांनीच पडलंच पाहिजे. त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग समाज घडवण्यासाठी केला पाहिजे. आणि हे जेव्हा मला 25 वर्षांपूर्वी लक्षात आलं तेव्हा 2000 साली मी व्याख्यान द्यायला सुरुवात केली. आणि आज 25 वर्ष पूर्ण झाली व्याख्यानांना. आणि विविध विषयांवरती व्याख्यानं देत 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 भारत आणि मग भारताच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर सुरू झालं. आणि हा एवढा मोठा प्रवास कधी झाला कळलाच नाही. हजारो लोकांचं प्रेम, सद्गुरूंची कृपा आणि
माझा गणपती बाप्पा माझ्या पाठीशी उभा होता. त्याच्यामुळे आज सगळ्या आलेल्या संकटातून बाहेर आलो आणि आज सक्षमपणे पुन्हा एकदा तुमच्यासमोर उभा आहे. ही रामाची कृपा आहे. प्रामाणिकपणे, अत्यंत प्रामाणिकपणे, निरपेक्षपणे जर तुम्ही काम करत राहिलात तर तुम्हाला बरोबर सगळ्या अग्निदिव्यातनं हात धरून तो बाहेर घेऊन जातो. मी कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही, तरी माझं वाईट का होतं हे जो प्रश्न विचारत बसतो तो कधीच पुढे सरकत नाही. प्रभू श्रीरामाला जिथे वनवास चुकला नाही तिथे तुम्ही आम्ही कोण आहोत? साक्षात विष्णूचा अवतार आहे, त्यालाही चुकला नाही. भगवंत ज्याने जन्म घेतला, नंतरचा अवतार श्रीकृष्णाचा, तोच जन्मच त्याचा कोठडीमधला आहे. जेलमध्ये जन्म झालाय हो. समोर साक्षात भगवंत ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, विश्वरूप दर्शन दाखवलं. सगळं मीच करतोय रे, तुम्ही प्यादी आहात फक्त. हे सगळं माहीत असून सुद्धा युद्ध टाळू शकला नाही. तो टाळू शकला नाही नव्हे, त्याने टाळलं नाही. त्याच्या डोळ्यासमोर अभिमन्यूला संपवलं, त्यांनी ते थांबवलं नाही. त्याच्या डोळ्यासमोर द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला गेला, त्यांनी थांबवलं नाही. तो कधी थांबवत नाही. तो फक्त तो जर बरोबर असेल तर त्या संकटातून मात्र आपण बरोबर बाहेर पडतो. हा जो गैरसमज आहे की मी जर कधीच कोणाचं वाईट केलं नाही तर माझं का वाईट होईल, माझ्याशी का एवढं वाईट होतं, तर हे मुळात हे एका जन्माचं नसतं, हे अनेक जन्मांचं आहे. म्हणजे भीष्म पितामह जेव्हा त्या धनुष्य बाणावर शेवटचे श्वास मोजत होते तेव्हा भगवंत जवळ गेला, तर तो म्हणाला की का रे, आयुष्यभर इतकं प्रामाणिक मी वागलो, धर्माचरण केलं, आणि मग हे का माझ्या वाट्याला आलं? तर श्रीकृष्ण त्याला म्हणाला की मागच्या जन्मात जाऊन बघ, तुझंच कर्म आहे. मग तो मागच्या जन्मात गेला, तिथे काही सापडलं नाही. त्याच्या मागच्या जन्मात गेला, तिथं काही सापडलं नाही. त्याच्या मागच्या, असं करत करत भीष्म पितामह 52 जन्म मागे गेले. आणि 52व्या मागच्या जन्मामध्ये ते राजकुमार होते, एका राजाचे पुत्र होते, एका जंगलामधनं फिरत होते. आणि एक सरडा आला पायाशी. त्या सरड्याने काहीच केलं नाही, तो फक्त रस्ता क्रॉस करत होता. उगाचच भीष्म पितामहांनी तेव्हाचे 52 जन्म आधीचा जो राजकुमार होता, राजाचा पुत्र होता, त्यांनी त्या मस्तीमध्ये धनुष्य बाण असा घेतला, त्याला असा टोकला आणि त्याला असा उडवून फेकून दिला. तो निवडुंगाच्या झाडावर जाऊन सरडा पडला आणि तसाच तो मेला. शेवटचे प्राण त्यांनी मोजले. त्याचं फळ श्रीकृष्ण म्हणतो आत्ता भोगतोयस तू. त्यामुळं माझंच का वाईट होतं, मी कोणाचं काही वाईट केलं नाही, ह्या वाक्यालाच काही अर्थ नाही. मलाच का कॅन्सर झाला या वाक्याला काही अर्थ नाही. काहीतरी वाटोळं केलं असेल मी कोणाचं तरी. पण हे सगळं वाचलेलं असल्यामुळं फार सोपं गेला मार्ग तो. ते वर्ष काढणं फार सोपं गेलं. फारच आनंदाने मजेत एन्जॉय केलं आम्ही. एखादी सहल एन्जॉय करतो तसं संपूर्ण कॅन्सरचा प्रवास आम्ही एन्जॉय केला, खरोखरच एन्जॉय केला. आता मी ते सगळेच लावरे तू व्हिडिओ म्हणून दाखवू शकत नाही, नाहीतर मी त्या काळातले काही व्हिडिओ दाखवले असते की त्या अवस्थेत सुद्धा आम्ही घरामध्ये नाचगाणी करत होतो, मस्त मज्जा करत होतो. उलट आनंदाने भोगून संपून टाकूया, पुन्हा नको काही. अजून काय असेल तर आण, सगळं एकदा संपून टाकू दे
आणि एक सुंदर जन्म येऊ दे परत एकदा. तर मला कधीच वाटत नाही की मला मुक्ती मिळावी. मला कायम असंच वाटतं की मी सतत जन्माला यावं. जोपर्यंत या पृथ्वीवरती, जी पृथ्वी त्या भगवंताने निर्माण केली, त्या पृथ्वीवरती त्या भगवंताचा भगवा फडकत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा सतत जन्माला यावं. मुक्त कशासाठी व्हायचं? काय गंमत नाही त्याच्यात. ह्याच्यात गंमत आहे. मुक्त झालं की सगळंच संपलं की. गंमत ह्याच्यात आहे. दारुड्यांबरोबर बसायचो पण दारू प्यायची नाही, ह्याच्यात गंमत आहे. हे उदाहरण का दिलं? कारण मी नाट्यसिनेक सृष्टीमध्ये आहे आणि माझ्या आजूबाजूला सतत हेच असतं. आमच्या नाटकाचे 2 अंक संपल्यानंतरचा 3रा अंक मी रोज बघत 35 वर्ष त्या थेंबाला स्पर्श न करता राहिलोय. त्याच्यात गंमत आहे. ती गंमत आहे म्हणून रामावर मी बोलू शकतोय. रामाचा आपला जय हो म्हणण्या एवढे आम्ही मोठे नाही, म्हणून आम्ही आपल्या साध्या खुर्चीत बसलो. महाराजांचं तेवढी आमची पात्रता नाही. रामायण समजून घेताना, राम समजून घेताना राम आपल्याला काय शिकवतो असं जेव्हा विचार करून गेले 3-4 महिने याबद्दल वाचायला सुरुवात केली. मगाशी मला एक VIP रूममध्ये विचारलं कोणीतरी की हे सगळं कुठे वाचलं तुम्ही? म्हटलं असं नाही आहे, मला असं एक पुस्तक नाही सांगता येणार. असं एक पुस्तक सांगता येत नाही. एक भुंगा असतो की नाही, सगळ्या फुलांवर बसत जातो आणि कणकण गोळा करत जातो, तसं एकेका विषयांचा अभ्यास करावा लागतो. प्रभू श्रीरामावरती काय सावरकरवादी आहे. मी श्रद्धावान आहे. माझी पूजा अर्चा रोज असते. जीवाधारचे सगळे निर्णय आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळ्यांची संमती घेऊन घेतले जातात. क्या बात आहे. एकही निर्णय मी माझ्या एकट्याने घेत नाही. ज्यांनी तुमच्याकडे तक्रार असेल त्या घरका भेदी लंकड आहे तसे लोक आहेत काही. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. हे तुम्ही जाहीरपणे सांगावं म्हणून मी हे बोललो. नाही, खरंच आहे, प्रश्नच नाही. तरी चहा पिताना काही लोक सांगतात ना. ते पण माझ्या लक्षात आलेलं आहे. अशा लोकांना जवळ नाही जाऊ द्यायचं. नाही, तुमचं संस्थेचं नाव आहे जीवाधार. लांब नाही करायचं. सगळी प्रकारची माणसं पाहिजेत. मग मोदी राज्य कसं करत असतील? काय होत असेल तो समोर वेडा बोलतो तेव्हा? आपले रक्त खवळतं, ते बिचारे शांत कसं सहन करत असतील? हे सोपं आहे काय? तर ते शांत कसं राहायचं हे राम शिकवतो. असा एकमेव म्हणजे खरोखरच आपण सगळे नशीबवान आहोत. हे बघा, माणसं आहेत शेवटी सगळी माणसं आहेत. आणि जिथे माणूस आहे तिथे गुण आहेत आणि दुर्गुण आहेत, दोन्ही आहेत. परिपूर्ण ना कोणीच नाही. कोणी म्हणजे कोणीच नाही आहे. त्यामुळे रामायण घडायला जे अत्यंत महत्त्वाची असं जे त्यातलं जे पात्र आहे ते आहे
कैकेयीची बहीण मंथरा. मंथरा ही दासी नाही आहे, ही कैकेयीची खरी बहीण आहे. कैकेयीचे वडील राजा अश्वपती ते अश्वांची राखण करायचे. अश्वांचं संगोपन, अश्व म्हणजे घोडा, घोडे तयार करणं. तेव्हाची सगळी युद्ध, सगळे प्रवास, सगळं घोड्यांच्या मार्फत व्हायचं. त्यामुळे उत्तम घोडे तयार करणं, घोड्यांचं संवर्धन करणं, घोड्यांचं संरक्षण करणं, त्यांना योग्य पद्धतीचं शिक्षण देणं, असं सगळं काम. म्हणून त्यांचं नाव अश्वपती. त्यांची ही मुलगी आहे आणि त्या अश्वपतीचा एक बृहतश्वा नावाचा एक भाऊ आहे. त्याची मुलगी आहे, तिचं नाव आहे रेखा. ती दिसायला अत्यंत सुंदर, अत्यंत देखणी. त्यामुळे या कैकेयी आणि रेखा या चुलत बहिणी आहेत. पण ती अश्वपती म्हणजे आपल्या वडिलांना, काकांना त्या घोडे सवारीमध्ये नेहमी मदत करायची. आणि राजा दशरथ यांनी देव आणि असुरांचं युद्ध केलं आणि असुरांकडनं देवांना सुरक्षित ठेवलं आणि पुन्हा एकदा ही सगळी पृथ्वी देवांच्या स्वाधीन केली. त्या युद्धामध्ये या अश्वपतीने खूप मोठी मदत केली आणि त्याची मुलगी कैकेयीने खूप मदत केली. त्याच्यावर खुश होऊन तेव्हा त्यांनी वरदान मागितलं. काय मागायचं ते माग. तेव्हा 3 वरदानं त्यांनी मागायला सांगितली. त्यातलं एक तिने मागितलं. त्याच्याबरोबर जेव्हा लग्न झालं दशरथाबरोबर, तेव्हा पहिलं वरदान तिने मागितलं की माझी ही रेखा, जी माझी बहीण आहे, ही माझ्याबरोबर मरेपर्यंत सोबत राहील, आपल्याबरोबर तिला घेऊन जायचं आहे. तेव्हा नाईलाज होता त्यांचा, वचन दिलेलं होतं, नाही म्हणाले नाहीत. फक्त एक अट घातली. ते म्हणाले तिथेही तुझी बहीण म्हणून राहता येणार नाही तिला, तिचं हे मूळ रूप जे आहे ते तिला लपवावं लागेल. आणि म्हणून ती तिथं नाव बदलून मंथरा म्हणून दासी म्हणून आली. आता त्यामुळं त्या मंथरेला अयोध्येच्या राजवाड्यामध्ये दासी असूनही एकमेव अशी दासी होती जी कुठल्याही दालनामध्ये कधी जाऊ शकत होती. तशा आज्ञा होत्या. ह्या दासीला कोणी कुठं अडवायचं नाही. आणि जेव्हा राजा दशरथ संपूर्ण निवृत्तीचे वेध लागले की आता सगळं संपलेलं आहे, आता बास झालं आयुष्य, आता वानप्रस्थाश्रम घेऊया आणि प्रभू श्रीराम, माझा जो अत्यंत लाडका पुत्र आहे राम, त्याला गादीवर बसवू. तेव्हा तिथं ती हे अशा सगळ्या ठिकाणी ती जायची. अशा बायका असतात, काही पुरुष पण असतात बरं का, म्हणजे बायकांनी वाईट वाटून घेऊ नका. पण जरा तो गुण जास्त असतो तिकडे. आपण त्याला चोंबडीगिरी म्हणतो. तर तो आता उद्या सकाळी रामाचं राज्यावर बसवण्याच्या कल्पना सुरू झाल्या आहेत, चर्चा सुरू झाल्या आहेत. तेव्हा ती धावत जाऊन आपल्या बहिणीला सांगते की रामाला राजपदावर बसवणार आहे, तर आत्ताच त्या 2 अजून ज्या मागण्या मागायच्या शिल्लक आहे. जेव्हा तू म्हणाली होतीस लग्नाच्या वेळेला की त्या 2 योग्य वेळ आल्यावर मी मागीन, त्या मागण्याची आता ही योग्य वेळ आहे. तेव्हा काय ते मागून घे. किती शिकवतो बघा राम आपल्याला. आपल्याला सुद्धा आत्ताच्या 2025मध्ये सुद्धा कधी कधी आपण फार प्रेमात येऊन बायकांना म्हणतो ना, माग काय मागायचं ते. तर तेव्हा जर बायको आपली असं म्हणाली की नंतर मागेन, तर नको म्हणावं, आत्ताच काय ते नंतर. रामायण आपल्याला हे पण शिकवतं, नंतर नको, काय वाटेल ते माग, पण आत्ता ते नंतर फार गडबड होते. त्या बायका एवढ्या शातीर दिमागच्या असतात, अशा वेळेला यायला नको तेव्हा काहीतरी मागतात. ते लक्षात ठेवा सगळ्या पुरुषांनो. राम आपल्याला शिकवतो, रामायण आपल्याला सगळं काही शिकवतं. आणि मग तेव्हा तिने ते मागितलं. पुढे
वनवासाला जावं लागलं. वनवासाला जाताना आता निघाला राम. फारच म्हणजे कौसल्या आई कशी असावी त्याचं फार सुंदर हा प्रसंग इतकं शिकवतो आपल्याला. आता राम निघालाय. एका क्षणात त्याने हो म्हटलं वडिलांना. एका क्षणाचाही विचार न करता राजपदाची सगळी वस्त्र उतरवून वनवासी झाला. एक भगवी कपनी, पण धनुष्यबाण मात्र सोबत घेतला आणि निघाला. आणि तेव्हा कौसल्या त्याला म्हणाली, पाया पडला, जा बाळा, तुझं रक्षण करो. वनदेवता तुझं रक्षण करो, इंद्रदेवता तुझं रक्षण करो, वायुदेवता तुझं रक्षण करो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे जाशील तिथे कधीही मार्ग कुणालाही विचारू नकोस. कसं जायचं हो पुढे? आता कालिदासला कसं पोचायचं? तिथे व्याख्यानाला जायचं आहे, लेफ्ट मारू का राईट मारू? असलं काही रामाला आई सांगते, तू नको विचारूस, कारण जगाचा GPS तूच आहेस रे. तर तू कुणालाच विचारू नकोस. तू धर्माच्याच मार्गाने जा, तू सत्याच्या मार्गाने जा, तू नीतिमत्तेच्या मार्गाने, जे तू आहेस त्याच मार्गाने तू जा. कुणालाही रस्ता विचारू नकोस, कुणालाही दिशा विचारू नकोस, कुणालाही मार्ग विचारू नकोस. तुला जसं वाटेल तसा तू चालत जा, चालत जा, चालत जा. आणि तू जिथे जिथे तुझे वायुदेवता रक्षण करेल, जिथे जिथे इंद्रदेवता रक्षण करेल, तिथे तिथे मी इथे बसून त्या सगळ्यांची पूजा करत राहीन, त्या सगळ्यांचे आभार मानत राहीन. जो तुझा धर्म आहे त्या धर्मानुसारच तू वाग, तो धर्मच तुझं रक्षण करेल, मला पूर्ण खात्री आहे. धर्म रक्षितो रक्षिता म्हणतात ना. आता हा धर्म नेमका काय? रामाचा धर्म काय? रामायणामध्ये अब्दुल तुम्हाला कुठे वाचायलाच मिळत नाही, जॉन वाचायला मिळत नाही, कारण हे सगळं अस्तित्वातच नाही आहे. हे अस्तित्वातच नव्हतं. हे सगळं आत्ता 1400-1500 वर्षांमधलं निर्माण झालेलं मनुष्याने निर्माण केलेलं आहे. जे ईश्वराने निर्माण केलं आहे तो जो माणुसकी धर्म आहे. म्हणून या सगळ्या लढाया बघा, रामायण असेल, महाभारत असेल, या लढाया हिंदू मुस्लिम लढाया नाही आहेत, हिंदू ख्रिश्चन लढाया नाही आहेत, ब्रिटिशांविरुद्ध अशा लढायाच नाही आहेत. ह्या सगळ्या लढाया आहेत या धर्म आणि अधर्माच्या लढाया आहेत. त्यामुळे तो धर्म नेमका काय आहे? तो सनातन धर्म, जो विश्वाच्या निर्मितीपासून सुरू झाला आणि तो विश्वाच्या अंतापर्यंत टिकणार आहे. माणूस जो तयार करतो ते कधीतरी संपतं. ईश्वर जे निर्माण करतो ते कधीच संपत नाही. म्हणून चिरंजीवित्वाचे काहींना हे देऊन ठेवलेले आहेत, आशीर्वाद देऊन ठेवलेले आहेत चिरंजीवित्वाचे. हनुमान चिरंजीव आहे, परशुराम चिरंजीव आहे, अश्वत्थामा. हे कशासाठी आहेत? हे कुणाची वाट बघताय? तसं कधी मनात येतं का हो की का जगला असेल हनुमान आजही? अश्वत्थामा का अजूनही जिवंत असेल? काय करत असेल तो? व्यासांना आशीर्वाद आहे, व्यास अजूनही जिवंत आहेत. हे कोणासाठी जिवंत असतील? कशासाठी हे जिवंत असतील? कारण अजून 10वा अवतार शिल्लक आहे, जो आता या कलियुगाच्या अंताला जन्म घेणार आहे. आणि तो जेव्हा जन्म घेईल तेव्हा त्याला कोणीतरी हे सगळं मार्गदर्शन करायला पाहिजे ना. तो जो कल्कीचा अवतार आहे, जो 9 अवतार झालेत आत्तापर्यंत, आता 10वा शिल्लक आहे. आणि त्या कल्कीच्या अवताराला शिकवण्याची क्षमता आपल्या कुठल्याच माणसामध्ये नाही. म्हणून व्यास, ज्यांनी एका ऋग्वेदाचे 4 भाग केले आणि 4 वेद तयार केले, ते उभे आहेत. ज्ञानाचं सगळ्यात मोठं नाव म्हणजे हनुमान. ज्ञान आणि शक्ती, म्हणून हनुमान जिवंत आहे, अश्वत्थामा जिवंत आहे.
हे सगळे जिवंत आहेत. हे जिवंत अशासाठी आहेत. ते सगळ्यांचं काम जेव्हा तो कल्की अवतार येईल या कलियुगाच्या शेवटी, तेव्हा त्याला, कारण ते युद्ध आत्तापर्यंतच्या 4ही युगातलं सर्वात भयानक युद्ध असेल. आत्ता एकटा राम लढला, जिंकला, वामन जिंकला, परशुराम जिंकला, नृसिंह जिंकला. एकटा कल्कीचं काम नाही आहे ते. त्यासाठी काही ठेवून दिलेत. या सगळ्यांची साथ मिळेल त्याला आणि मग ते भयानक युद्ध होईल. आणि त्या भयानकतेकडं आपण निघालेले आहोत. त्या भयानकतेची एक एक रूपं आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. त्यात जे एपस्टीन काय फाईल आहे ती ह्या भयानकतेचं रूप आहे. ती एक झलक आहे, एक ट्रेलर आहे. ते तुम्हाला माहीत असेल तर परक्या देशांमध्ये, परकीय म्हणजे युरोपामध्ये आज भयानकतेचं एक भीषण रूप तुम्हाला कदाचित तुम्ही यूट्यूबवर गेलात तर ते बघायला मिळतं. जेंडर स्वातंत्र्यापर्यंत गेलेत लोक आता. म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळतात. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका. म्हणजे माणूस म्हणून मी जन्माला आलो आहे, पुरुष म्हणून मी जन्माला आलो आहे, का मी स्त्री म्हणून जन्माला आलो आहे, किंवा मी तृतीयपंथी म्हणून जन्माला आलो आहे. तर जन्माला मी आलो आहे ते मला नको आहे जेंडर माझं. मला आता कुत्रा म्हणून जगायचं आहे, मला आता मांजर म्हणून जगायचं आहे. आणि असे आता युरोपामध्ये माणसं जगायला लागली आहेत. त्याचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघू शकता. म्हणजे एक माणूस किंवा एक स्त्री आपल्या नवऱ्याला कुत्र्यासारखं वेश परिधान करून फुटपाथवरनं ते कुत्र्यासारखा फिरतो आहे. असे तिथल्या मॉल्समध्ये असे कपडे मिळायला लागलेले आहेत. कलियुगामध्ये किती भयानक, कुठल्या लेवलपर्यंत जाणार आहे कलियुग. त्यामुळे एवढ्या लगेच काही तो कल्की अवतार बितार घेणार नाही आहे. अजून भयानकतेचं टोक गाठायचं आहे. आणि या भयानकतेच्या आणि ह्याच्यामध्ये जर कोणी उभा असेल तर तो भारत उभा आहे. आणि याचं सगळ्यांचं लक्ष आता भारताकडे वळलेलं आहे. आता भारत कसा डिस्ट्रॉय करता येईल. आणि मगाशी काल परवा कधीतरी म्हटलं मी की राम इथेच का जन्माला आला, का नाही आला न्यूयॉर्कमध्ये. सगळ्यांनी हीच देवभूमीच का निवडली. हिमालयाच्या पायथ्याशी, सप्तसिंधूच्या तीरावर तीच का हे सगळे देव जन्माला आले, सगळे संत जन्माला आले, सगळे अवतार इथेच कसे काय जन्माला आले. आपण कधी विचार नाही करत. कारण आपल्याला हे माहितीच नाही, आपल्याला कोणी काही शिकवलंच नाही. खरं तर हे सगळं पाठ्यपुस्तकांमधनं शिकवायला पाहिजे होतं, पण ते आपल्याला शिकवलं नाही. काल मी किस्सा सांगितला की रामाला वनवास झाला आणि तो गेला. मग वनदेवतेने विचारलं की बाबा की काय करू मी तुझ्यासाठी. साक्षात राम आलाय माझ्याकडे, आता 14 वर्ष राहणार आहे तो वनामध्ये. तो काय म्हणाला, मी ज्या रस्त्याने आलो, ज्या मार्गाने आलो तिथलेच काटे काढून टाक. ते म्हणाले कशाला काढायचे काटे, आता आलास की तू. नाही म्हणे, भरत येणार आहे पाठीमागं. त्याच्यावर तर ह्या काल जो मी हा प्रसंग सांगितला ना त्याचा क्लायमॅक्स फार महत्त्वाचा आहे. तो मी काल सांगितला नव्हता. 2 भावांमधलं किती पराकोटीचं प्रेम असेल बघा. पराकोटीचं प्रेम भावांमधलं. रामाला ती म्हणते की तुझा भाऊ आहे ना तो क्षत्रिय आहे ना, तो तुला जर काटे टोचले, तुला एवढा काही त्रास झाला नाही, तर त्याला काटे टोचतील म्हणून इतका तो नाजूक आहे का रे. भरत एवढा नाजूक आहे, एवढा तो क्षत्रिय आहे, एवढा तो. मला नाही, भरत हा म्हणजे आत्ताच्या भाषेत आयर्न मॅन आहे. काटे बिटे टोचल्यानं त्यांना काही होणार नाही आहे. त्याला काटे टोचतील, त्याला दुःख होईल, रक्त येईल म्हणून मी सांगत नाही आहे.
त्याला ज्या वेळेला काटे टोचतील तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हे येईल की माझ्यामुळं याला वनवास झाला, माझ्या आईमुळे याला वनवास झाला आणि म्हणून हा ह्या काट्यावरनं गेला. ह्याला माझ्या रामाला जे काटे टोचले त्याला मी कारणीभूत आहे. तर रामाला काटे टोचलेत आणि त्याला त्रास झाला असेल, त्या भावनेने त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. भरत स्ट्रॉंगच आहे. काय प्रेम म्हणजे कुठल्या लेवलचं प्रेम आहे हो. आपण करतो का आपल्या भावांवरती खरंच असं प्रेम? आपण नाही करत. विश्वामित्र घेऊन जायला आले, तुझ्या मुलाला मला दे, मला जे कार्य करायचंय त्यासाठी मला तुझा राम हवा आहे. तो मला राम नाही हो, रामाला कशा दुसरी मुलं आहेत ना, त्यांना घेऊन जा. नाही, मला रामच पाहिजे. काय आहे राम? काय सांगितले त्यांनी. विश्वामित्र म्हणाले मी ऋषी आहे, मला क्रोधबीत येत नाही, मला जे कार्य करायचे त्यासाठी मला राम पाहिजे. तुझा मुलगा मर्यादा पुरुषोत्तम आहे, पुरुषार्थाचं उत्तम लक्षण असून तो मर्यादेत आहे. त्याच्याकडे सगळं आहे, त्याच्याकडे कुठला गुण नाही असं नाही, पण तरी सुद्धा या सगळ्या गुणांमध्ये तो राजा आहे, तो समर्थ आहे, तो हुशार आहे, तो विद्वान आहे, ज्ञानसंपन्न आहे. तरीसुद्धा त्याला अहंकार नाही आहे. तरीसुद्धा त्याच्याकडं इतकी प्रेम आणि तो भरलेला आहे सगळीकडं. ज्या आईने त्याला पाठवलंय वनवासाला, त्या आईबरोबर पण तो अत्यंत प्रेमाने वागतो. तो एकदाही तिच्याबद्दल तिच्या मनामध्ये द्वेष निर्माणच होत नाही, कधीच निर्माण होत नाही. काय सुंदर आहे तो सगळा, की भरताला जेव्हा कळतं, भरत म्हणजे हे सगळं घडतं जेव्हा वनवास वगैरे जाणं, तेव्हा भरतालाही माहीत नाही आहे की आपला रामाला वनवास झाला आहे आणि पुत्रवियोगाने आपले वडील गेलेत वगैरे. फक्त त्याला कोणीतरी निरोप देतं की त्याला तातडीने बोलवलं आहे, काहीतरी असेल, दुसरी गडबड झाली असेल म्हणून तो येतो आणि आपल्या ह्याच्या वेशीवरती, अयोध्येच्या वेशीवरती तो उभा राहतो. आणि ह्या सगळ्या रघुकुलाचे सगळे वंशजांचं एक सुंदर मंदिर आहे तिथे. त्या मंदिरामध्ये जातो तो. त्या मंदिरामध्ये रघु, पृथ्वी हे सगळे, ह्या सगळ्यांना तो नमस्कार करत 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 त्याच्या डोक्यातच नाही आहे काय घडलं आहे नेमकं. आणि असं प्रत्येक फोटोला हार घालत, प्रतिमेला हार घालत 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 येतो आणि अचानक त्याच्यासमोर दशरथाचा फोटो दिसतो. तो म्हणतो वडिलांचा का लावला आहे? मग गुरुजी सांगतात वडील गेले. कशाने गेले? वडील गेले कशाने? नाईलाजाने सगळं सांगावं लागतं. असं झालं, ही सगळी कथा घडली. कैकेयी तुझ्या आईने तू सत्तेवर बसावास हे तिने लग्नाच्या वेळेला घेतलेलं वचन पाळण्यासाठी हे अटी घातल्या आणि मग ते वचन दिलेलं पाळावं लागलं त्याला. आणि म्हणून त्यांनी रामाला वनवासात पाठवलं आणि तुझा आता राज्याभिषेक होणार आहे. आणि या पुत्र वियोगाने तुझे वडील गेलेत. संतापतो, आईबद्दल तिरस्कार निर्माण होतो, आईशी जाऊन भांडतो तो आणि सगळ्यांना म्हणतो चला मी नाही बसणार, मी कुठल्याही परिस्थितीत सिंहासनावर बसू शकत नाही, सगळेजण आपण जाऊया आणि आपण आपल्या रामाला घेऊन येऊया परत. सगळे निघाले, सगळे तिन्ही आया, सगळ्या चारी भावांच्या बायका. तर रामाबरोबर फक्त सीता गेले, लक्ष्मणाची बायको गेलेली नाही आहे, उर्मिला गेलेली नाही आहे आणि भरत आणि शत्रुघ्नाच्या बायका पण गेलेल्या नाही आहेत. त्या सगळ्या आहेत, त्या सगळ्या कुटुंबाला घेऊन जातो. रामाला पण घेऊन येऊ, वाटेल ते करून घेऊन येऊ. आता जर वनवास मध्येच संपून, भरतावर इतकं प्रेम आहे रामाचं, इतकं प्रेम आहे, जंबूद्वीपे भरतखंडे म्हणजे ते एक फार छान गोष्ट आहे. त्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमात जेव्हा पहिल्यांदा राम थांबला आणि मग तिथून तो पुढे निघाला आणि मग जेव्हा भरत शोधत वनवासामध्ये आला, जेव्हा तिथे पहिल्यांदा राम ज्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आले तिथे पहिल्यांदा त्यांनी पहिला स्टॉप घेतला, सगळ्या कुटुंबाला घेऊन आलाय. आणि विचारतोय तो आता राम कुठे गेले? माहीत नाही म्हणाले. इथून पुढे गेले कुठे ते माहीत नाही. म्हणजे चिडले असतील का हो माझ्यावरती?
माझ्या आईमुळं झालंय ना हे. काय त्यात रामाचा दोष आहे? रामाने का वनवास भोगायचा? त्याचा काय दोष आहे? तो काय बोलेल मला, काय करेल मला? ते म्हणाले ते मला माहित नाही, फक्त मी तुला एवढंच सांगतो की ज्या वेळेला ते इथून निघाले तेव्हा त्यांनी अर्घ्य सोडलं आणि मी मंत्र म्हटले, जंबूद्वीपे भरतखंडे. ते भरतखंडे म्हटल्याबरोबर त्याच्या हातातलं कमंडलू खाली पडलं आणि राम ढसाढसा रडायला लागला आणि भरत भरत म्हणून हाका मारायला लागला. इतकं राम तुझ्यावर प्रेम करतो. आपल्याला राम लक्ष्मणाची जोडी माहिती आहे, पण रामाचं सर्वात जास्त प्रेम भरतावरती आहे, माहितीच नाही आहे आपल्याला. काय एक एक रामायणामधल्या घटना आहेत, एक एक काय काय आपल्याला राम शिकवून जातो. कमाल वाटते मला, कमाल. आम्हाला हे खरं ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना, या शालेय जीवनात शिकवायला पाहिजे होत्या. शालेय जीवनामध्ये रामाची कृष्णाची गोष्ट शिकवायला पाहिजे होती. भलतंच काहीतरी शिकवलं, भूमिती आणि प्रमेय आणि काहीतरी नको ते कुठले तरी अँगल. बरं, इतिहास शिकवला तो पण कुठला? रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती. रामायण शिकवायला पाहिजे ना, महाभारत शिकवायला पाहिजे, राम आणि कृष्ण शिकवायला पाहिजे. जगामध्ये अशा दोनच व्यक्ती आहेत ज्यांच्या नावात श्री आहे, बाकी कुणाच्याही नावात श्री नाही आहे. म्हणजे आता हे मला धनादेश देतील 3 दिवसाच्या व्याख्यानाचा, त्याच्यावर लिहितील श्री शरद वंशी. त्या श्रीला काही अर्थ नाही बरं का, तो श्रीयुत. रामाच्या नावात श्रीराम, श्रीकृष्ण, बाकी कुठल्याच देवदेवतांच्या नावात श्री नाही आहे. ते फक्त श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे सामर्थ्य, श्री म्हणजे ज्ञान. काय काय नाही श्री म्हणजे. श्री म्हणजे पुरुषार्थ. म्हणून फक्त श्रीराम आणि श्रीकृष्ण. म्हणून जिजाबाईंनी फक्त 2 चॅप्टर शिकवले, श्रीराम आणि श्रीकृष्ण. शिवाजी तयार झाला. श्रीराम श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज आमच्या बाईंनी बाजीरावला शिकवले. बाजीराव तयार झाला. सावरकर तयार झाले. बाळ गंगाधर टिळक तयार झाले. नुसतं आयुष्यभर रामाची भजनं केली म्हणजे राम येत नाही. हे भजनं करून काहीच होत नाही. रामाचा अशा पद्धतीने विचार करून मी खरंच माझ्या आईवडिलांशी कसा वागतो, माझ्या भावंडांशी मी कसा वागतो, माझ्या वहिनीशी मी कसा वागतो, माझ्या सावत्र आईशी मी कसा वागतो. तेव्हा ते म्हणाले, अरे तो तुझ्याबद्दल राग यायचा प्रश्नच येत नाही. मग सगळा काफिला निघाला पुन्हा रामाच्या शोधात आणि राम भेटले. राम भेटल्यानंतर प्रसंग आहे समोर, सगळं कळतंय रामाला. काय चालू असेल आता भरताच्या डोक्यामध्ये. विनवण्या करतोय, चल घरी परत. भीती वाटली, सगळ्या देवदेवतांना वरच्या भीती वाटली की इतकं प्रेम आहे की भरतनी सांगितल्यावर कदाचित राम वनवास सोडून आला तर. म्हणून ते सगळे देव सरस्वती देवीकडे जातात. त्याला म्हणतात मती भ्रष्ट कर भरताची. तिथं जाईपर्यंत तो बोलवणारच नाही, असं काहीतरी कर ना, तू सरस्वती आहेस. कैकेयी आणि मंथरेची नाही का मती भ्रष्ट केलीस, नको त्या वेळेला मागायला सांगितलं. ती म्हणते मी या विश्वामधल्या कुणाचीही मती भ्रष्ट करू शकते, भरताची नाही करू शकत. त्यामुळे भरत पुढे काय होईल ते मला नाही माहिती. आता समोर 3 आया आहेत, जे कौशल्य आहे जन्मदात्री, सुमित्रा आहे आणि कैकेयी आहे. भरत उभा आहे भयंकर. माझ्या आईमुळं माझ्या ह्या परमप्रिय भावाला हा वनवास भोगावा लागला आहे, याचं भयंकर शल्य
भयंकर यातना होत आहे, डोळे अश्रूंनी भरलेले आहेत, आईकडे बघत पण नाही आहे, त्रास होतोय त्याला. काय करावं ह्याचं? सगळं फक्त डोळ्यामध्ये बघितल्यानंतर प्रभूला कळतंय सगळं, श्रीरामाला काय चाललंय याच्या मनामध्ये. मग तो कैकेयीकडे बघतो, तिच्याही डोक्यात काय चाललंय लक्षात येते. बरं, लहानपणीची गोष्ट अशी आहे की कौसल्याच्या कडचा हा राम रडायला लागला तर कौसल्या शांत करत नव्हती, शांत करू शकत नव्हती. तेव्हा कौसल्या राम नावाच्या बाळाला कैकेयीच्या कुशीत नेऊन ठेवायची आणि राम शांत झोपायचा. असं कैकेयीचं आणि रामाचं नातं आहे. केवळ पुत्र प्रेमापोटी ती इतकं वागले विचित्र, आणि त्या मंत्र्याने भरवून दिल्यामुळं. आणि पुढे जाऊन तिला खूप पश्चाताप झालेला आहे, खूप पश्चाताप. काय करून बसले मी हे सगळं श्रीरामाला कळतंय. कोणी मुलगा पहिला कौशल्याच्या ना आईच्या पाया पडला असता की नाही, तो पहिला जाऊन कैकेयीच्या पाया पडलाय. त्याला काय दाखवून द्यायचंय, गोष्टी आपल्याला माहीत असतात, ह्यातनं त्याला काय सांगायचंय. तो पाया पडतो आणि भरताकडे बघतो, कैकेयीकडे बघतो, तिला सांगतो, नुसतं नजरेने सांगतो, काळजी करू नकोस. त्याच्या मनातला सगळा तुझ्याबद्दलचा द्वेष, रोष सगळा मी काढून टाकेन. समजवतो त्याला, काळजी नको करूस. समजवतो त्याला, असं नसतं. आईचा काही दोष नाही आहे, तिच्याशी कधीच वाईट वागू नकोस, असूयेने वागू नकोस, द्वेषाने वागू नकोस. किती झालं तरी ती तुझी आई आहे आणि मला काही त्रास नाही आहे, मी छान आहे, आनंदात आहे, मजेत आहे. काय म्हणजे सदाचार मर्यादेचा पुरुषोत्तम का म्हणतात रामाला, त्याचं इतकं सुंदर उदाहरण आहे की ज्या आईमुळं मी वनवासाला आलोय 14 वर्ष, जिथे मी राजा होणार होतो, ज्या बाईमुळे हे सगळं घडलंय, तिच्याबद्दल मनामध्ये द्वेषाचा द पण नाही आहे. आणि भरताच्या मनामध्ये जी आईबद्दल असूया निर्माण झाली ती होऊ नये, आणि कैकेयीला यापुढे कुठलाही भरताकडनं त्रास होऊ नये ह्याची कळकळ आहे. आणि हे सगळं समजावून सांगतो आणि सगळ्यांना परत पाठवून देतो. मग तेव्हा ते पुढचं ते निदान तू नाही तर तुझ्या पादुका तरी घेऊन जातो. रामाचं मंदिर उभं केलं, सगळे आमचे आमदार खासदार जातात, काही शिकत नाही तो. संपूर्ण ह्या पृथ्वीचा राजा होण्याची 14 वर्ष मस्त राज्य तर करू. आत्ताच ह्यांनी सांगितलं साधं नगरसेवक 5 वर्षांनी जाणार ते पद, ते मिळवण्यासाठी काय काय केलं आणि आमच्या यांना पाडलं. कुठे राम आणि कुठे हे, आणि हे परत म्हणतात बरं का, आम्ही रामाचे भक्त, जय श्रीराम. मला हे सगळे विधानसभेत आणि या सगळ्या सभागृहात वगैरे म्हणतात ना जय श्रीराम, मला खूप हसायला येतं. यांचा दांभिकपणा सगळा लक्षात येतो. किती खोटारडे आहेत आईला. राम पण वरनं हसत असेल, नालायकानो. इतके तडफडतायत खुर्चीसाठी. ना राम तडफडला खुर्चीसाठी, ना त्या भरताला अख्खं राज्य मिळालं, तोही तडफडला नाही. तो त्याच्या एक पाऊल पुढचा निघाला, तो त्याच्या पादुकाच आणून ठेवल्या आणि आयुष्यभर त्यांनी राज्य केलं. त्या भरताची बायको एक दिवशी जागी होती तर कौशल्या गेली आणि म्हणजे जागी काय असते, एवढे उशीर झोपायचं नाही. आणि भरत कुठं आहे, ते म्हणजे तो इथे नाही राहत. म्हणजे ज्या दिवशी राम वनवासात गेला त्या दिवशीपासून भरताने हे सोडलं. त्याने रामासारखीच एक कुटीर बांधले समोर, आणि त्याचे दिवे दिसतात बघा, आणि त्या दिव्यामध्ये एक व्यक्तीची सावली दिसते फिरताना, ते आहेत माझे पती. भरत तिथे आहे, तो तिथे राहतो. ज्या दिवशी राम महालात येईल त्या दिवशीच मी भरत परत महालात येईन आणि मी गादीवर झोपेन, असा पण केलाय त्याने.
आणि ती सावली दिसते ना जोपर्यंत, त्या मिणमिणत्या दिव्यांमध्ये एक सावली दिसते, ते माझे पती आहेत, ते जागे आहेत, ते मिणमिणमिणते दिवे जेव्हा विजतील तेव्हा मी समजेन माझे पती झोपले, तेव्हा मी झोपेन. कसले बायका आहे तो, म्हणजे अशा चांगल्या अर्थाने म्हणतोय की काय बायका होत्या. आता झोपायचं झोप चायला, मला झोप आली, मी झोपली. अगं ऑफिसचं काम ते बाहेर जाऊन कर ना, इथे आमच्या डोक्याला कशाला ताप. अगं काय करू, फॉरेन कंपनीत आहे, त्यांच्याकडे आता दिवस आहे, मग ते बाहेर जा, हाकलून देतात. आणि खिडकीतनं त्या तिकडच्या कुटीरमधला दिसतोय भरत, सावली दिसते. ती सावली दिसते म्हणजे आता तर झोपताना ते दिवे घालवणार, विझवणार आणि झोपणार, मग मी झोपेन. काही शिकतच नाही आपण. झोपायचं तर झोप. कसं ना, प्रत्येक माणसामधला राम जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत रामराज्य येणार कसं. हनुमान काय जन्म आहे. हे पुत्रकामेष्टी यज्ञ केला, पुत्रकामेष्टी यज्ञाचा सगळ्यांना प्रसाद वाटला, ते एका घारीने प्रसाद घेतला. ती इथून उडत उडत कैक मैल लांब त्या अंजनेय पर्वतावर गेली, तिथं त्या अंजनीला तिने खायला घातला, त्याच्यातून हनुमान जन्माला आला. म्हणून हा नवमीला आहे आणि बरोबर 6 दिवसांनी पौर्णिमेला हनुमान जन्माला आला. त्यांनी फार छान लिहिलं आहे ते, ज्यांनी ह्याच्यावर विश्लेषणाचं पुस्तक फार सुंदर लिहिलं आहे. त्याच्यात ते म्हणतात की शरीर जन्माला आलं रामनवमीला आणि 6 दिवसांनी मन जन्माला आलं. काय वाट आहे. आणि या शरीराचा आणि मनाचा मिलाप त्या वनवासामध्ये झाला. बघा ना, काय काय म्हणजे गुरु शिष्याचं नातं काय असेल हो. कसे लढले असतील क्षत्रिय. सगळे क्षत्रिय राजे विचारत होते आम्ही सैन्य पुरवतो, आम्ही येतो. नाही म्हणाले, मला नको कोणी, माझी सगळी वानरसेना मला पाहिजे, सुग्रीव हे ते सगळे हेच पाहिजेत मला. पण मग शस्त्र गरज नाही म्हणाले, शस्त्र हेच लोक निर्माण करतील. बघा आता ज्या 18 पगड जाती आहेत ना, त्याचा संबंध कसा लावलाय बघा. सगळे सुतार, कुंभार, लोहार हे सगळे काम करणारे जे वनवासी आहेत. बरं, हे सगळी वानर सेना आहे ना, ही आपल्याला जे शिकवलं जातं किंवा आपल्या डोळ्यासमोर येतात ना, ते माकडं येतात ना, तर अजिबातच नाही बरं का. वानर म्हणजे माकड नाही, तुमच्या आमच्यासारखीच व्यवस्थित धडधाकट माणसं आहेत. त्यांना वानर का म्हणतात, वनात राहणारे नर म्हणून ते वानर. अतिशय सुंदर अशा वानरांच्या बायका होत्या. तर तो म्हणतो मी ह्या सगळ्यांकडून, मी ह्या सगळ्यांना सामावून घेऊन मी लढायला जाईन. मी लढाई सुद्धा ह्यांनीच बनवलेल्या शस्त्रातून करेन. ह्यातल्याच कोणाला तरी माहीत असेल त्या वृक्षाचं कुठलं काय, कुठलं वृक्षाची कुठली फांदी तोडायची आणि त्याचं धनुष्य बनवायचा, कोणाची कुऱ्हाड बनवायची, सगळं माहिती आहे ना. काय 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 मॅनेजमेंट आहे, कसा राजा असतो बघा. तळागाळापर्यंत प्रत्येकाला ते श्रेय दिले रामराज्य आणण्याचं. रावणाबरोबरची लढाई मी एकटाच लढेन, अगदी बरोबर ना. त्याच 7000 वर्षानंतर श्रीकृष्णाने केलं. गोवर्धन पर्वत उचलला करंगळीवर. माहिती आहे की माझ्या करंगळीवरच तो उचलला जाणार आहे, पण येऊन पटकन नाही उचलला त्यांनी. प्रत्येक गवळ्याला भाग पाडलं काठी लावायला. पण अशी ताकद लावून गवळी उभा होता, प्रत्येक गवळ्याला असं वाटायचं की माझी काठी काढली की तो पडणार. ॲक्च्युली सगळ्यांनी काढला तरी तो पडणार नव्हता, कारण तो त्यांच्या काठीवर उभाच नव्हता, तो होता श्रीकृष्णाच्या करंगळीवर. कुणी आलं नाही तरी मी रावणाला मारणार, मला माहिती आहे, माझा अवतारच त्याच्यासाठी आहे. पण प्रत्येकाला बरोबर घेतले, प्रत्येकाला सामावून घेतले. त्या कुंभाराला वाटलं पाहिजे की मी मडकं बनवतो त्यातनं श्रीराम पाणी पितो, मी हे करतो त्यातनं. ते शबरीला वाटलं पाहिजे मी जे बोर उष्ट करून देते त्यातनं माझा राजा खातो. राजा असा पाहिजे, राम राज्य तेव्हाच निर्माण होणार ना.
अरे आम्ही फॉर्च्युनरमधनं उतरत नाहीत आमचे नगरसेवक. राज्य बिचे कुठलं आलंय बोंबल्याला. चाळीतला पहिल्या 6 महिन्यात जातो फॉर्च्युनरमध्ये, मोठा बंगला जातो. एकेका मफलर आहे लाखाचा नाशिकमधले नेते. कुठलं रामराज्य आहे ना, कसं येणार. वाटला पाहिजे ना, सामान्य माणसाला राजा माझा वाटला पाहिजे ना. बघा ना, प्रभू श्रीरामानंतर इतक्या 1000 वर्षानंतर कुठला राजा आहे दुसरा? छत्रपती शिवाजी महाराज. बसायचे ना, मावळ्यांच्या बरोबर बसायचे, त्यांच्यातला भाकर तुकडा खायचे, त्यांच्या बरोबर राहायचे. बाजीराव वाचला तर तुमच्या लक्षात येईल. राजा पंतप्रधान पदाचं एकही वस्त्र किंवा कुठल्याही त्याला मिळणाऱ्या फॅसिलिटीचा कधी आयुष्यात उपभोगच घेतला नाही बाजीरावने, कधीच नाही. शिवाजी महाराजांनी कधीच नाही. म्हणून तर मावळे मरायला तयार झाले हो. हे असे कार्यकर्ते नव्हते साहेब. शी असले घाणेरडे प्रकार नव्हते. असलं कोणी केलं नाही काही. हनुमान वाकायला गेला, धरलंय रामाने आणि घट्ट मिठीत घेतले हो त्याला. त्याचं मोठेपण आहे, ते त्याच्या पायाशी बसलाय तो. हा, त्याचं मोठेपण आहे ते. आणि मग तो हनुमान तिथे जन्माला आला आणि मग यांचा परत तिथे मिलाप झाला आणि पुढं अख्खं काय ज्ञानाचा परमोच्च बिंदू म्हणतात हनुमंताला. ही सगळी फार भन्नाट माणसं होती आणि तो काळच तसा होता. आपल्याला आता हे सगळं खोटं वाटतं. म्हणजे मी काल सांगितलं ना, ते धनुष्य कसं उचललं त्यांनी एका साध्या सामान्य बॉडी बिल्डर नसलेल्या माणसाने. शस्त्र आणि अस्त्र ह्यातला तो फरक आहे. शस्त्र म्हणजे जी दिसतात ती, असं युनिफॉर्ममध्ये असतो ना एक सैनिक, त्याच्या हातात एक हे असतं शस्त्र. ही दिसतात ती सगळे शस्त्र. अस्त्र फार वेगळी असतात. आणि प्रभू श्रीरामाकडं अस्त्र होती. अस्त्र ही मंत्रातून निर्माण करता येतात. ही सिद्धी होती त्याला. हे सगळं त्याला वसिष्ठांनी शिकवलं होतं. आणि ह्या सगळ्याचा वापर कसा करायचा हे राज्याच्या सीमा ओलांडल्यानंतर विश्वामित्र म्हणून 2 गुरु आहेत. राज्याच्या आतमध्ये आहेत वसिष्ठ, संपूर्ण ज्ञान देत आहेत. आणि ज्ञानाचा वापर सीमा ओलांडल्यानंतर विश्वामित्र म्हणून पुढे सगळे विश्वामित्र आहेत. म्हणून ते 2 गुरु आहेत. आपल्याला पण शाळेमध्ये एक शिक्षक असतो आणि शाळा आणि महाविद्यालयाचं शिक्षण संपल्यानंतर त्या शाळेतल्या गुरुजींनी जे शिकवले ते ॲक्च्युली अंमलात आणायला शिकवणारा एक वेगळा गुरु लागतो बघा. गुरुशिवाय काही नाही. गुरुशिवाय काहीही नाही. नामदेव महाराजांना पण परमेश्वर बोलायचा की विठ्ठल डायरेक्ट बोलायचा. आणि ते म्हणायचे मला घे ना आता तुझ्याकडे, विलीन करून नाही म्हणाले. नाही, त्याच्यासाठी तुला गुरु शोधावं लागेल. गुरुचं इतकं महत्त्व आहे. मार्गदर्शक पाहिजे. आणि श्रीराम आपल्या सगळ्यांचा मार्गदर्शक आहे. पण आम्ही ते नीट वाचत नाही, आम्हाला ते माहीत नाही. माहीत असलं तरी बरोबरचं वाचून निघून जातो. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे हे सगळेजण जेव्हा भेटायला आले तेव्हा ह्या भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण या तिघांच्या बायका भेटायला आल्या. त्या काही वनवासात गेलेल्या नव्हत्या, एकटी सीताच गेली. म्हणजे ह्या सीतेच्याच बहिणी आहेत सगळ्या, चुलत बहिणी आहेत सगळ्या. तेव्हा स्त्रीचं दुःख माहिती आहे. सीतेला हे माहिती आहे की मी बरोबर आलेली आहे रामाच्या. पण ती काही मजा मारायला गेलेली नव्हती, वनवास आहे तो. रिसॉर्टला नाही गेले ना. हां, असं म्हणणारी लोक आहेत की सीतेचं बरं होतं, रामाचं बरं होतं, बायकोला घेऊन फिरला. पण आपण हा विचारच करत नाही. बायकोला घेऊन फिरला म्हणजे तो काय तिथे वनवासात मजा करायला गेला नव्हता. त्याचं ध्येयच फार वेगळं होतं. त्याला वेगळंच साध्य करायचं होतं म्हणून गेला होता तो. आणि समोर आली तर तिन्ही भावांच्या बायका. आणि लक्षात आलं सीतेच्या की लक्ष्मण निघालाय वनवासाला, आपल्याबरोबर लगेच आला.
तेव्हा लक्ष्मणांनी वनवासाला जाताना आपल्या आईला विचारलं होतं, सुमित्राला विचारलं त्यांनी की मी काय करू, मी वनवासात जाऊ का दादाबरोबर, रामाबरोबर, कुठे राहू मी आई. बायकोला नाही विचारायला गेला तो, आईला विचारलं त्यांनी. सुमित्रा काय म्हणाली माहिती आहे? सुमित्रा म्हणाली, अरे रामाबरोबरच जा, अयोध्येत काय राहणार, मुळात राम इथून गेला की ही अयोध्याच राहत नाही. जिथे राम आहे तिथं अयोध्या आहे. अयोध्या जिथे युद्ध नाही, जिथे फक्त प्रेमाने सगळं भरलेलं आहे, तिथे तिथे राम आहे, तिथं हे सगळं आहे, तिथं द्वेष नाही आहे. मग तुला राहायचं आहे ना तर तू रामाबरोबर राहा. जिथे राम तिथे अयोध्या. अयोध्येत राहून काय करणार? तो एकदा गेला की अयोध्याच राहणार नाही आहे, म्हणजे शहर वगैरे असणार. आणि मग तो निघालाय. तो बायकोला त्यांनी सांगितलंच नाही, त्यांनी विचारलंच नाही, आणि तो गेलाय. आणि हे सगळं स्थितीला माहिती आहे. आणि मग ती एक छोटीशी आयडिया करते. आता सिनेमात वगैरे मग दाखवतात की आपण आयुष्यात पण असं कधी कधी करतो. इतक्या दिवसानंतर दोघं समोरासमोर बोललं पाहिजे ना काहीतरी. यांनी लक्ष्मणाने काहीतरी बोललं पाहिजे. त्या लक्ष्मणाच्या मनामध्ये एक तो खंत आहे ती की याने बायकोला काहीच न सांगता डायरेक्ट वनवासालाच निघून आलो. मग दुसऱ्या दिवशी फोन करून सांगेन असं नव्हतं ना तेव्हा. अगं मला काल कळलं, म्हणजे जावं लागलं भावाबरोबर, तर मी परत जातोय म्हणून, नंतर तू काहीतरी ये इकडे, असलं काही नव्हतं. ते इतक्या काळानंतर पुन्हा समोर आले म्हणून ती आयडिया करते आणि कुटीरमध्ये ती फुलं आणायला पाठवते त्याला. सीता म्हणजे आई आहे, आईसारखं त्यांनी पुजलंय तिला, चेहराच बघितला नाही. जेव्हा दागिने आणून दाखवतो सगळे, तेव्हा तो म्हणतो हे मला माहीत नाही दागिने, गळ्यातली आभूषणं मला नाही माहिती, कानातलं मला माहीत नाही, त्याच्यात नाही ओळखू शकत मी. तर पायातले ते जोडवे बघतो तेव्हा म्हणतो हां हे माझ्या सीतामय्याचे आहेत. आपण काय बघतो? नाही, हे आत्मचिंतनाची फार गरज आहे हो. भावाची बायको सोडा, कोणाची बायको आपण कशी बघतो? स्त्रियांना बरोबर माहिती आहेत त्यांना जरा. कुठलाही पुरुष आपल्याकडे कसा बघतो. संस्कारच नाहीत ना, शिकवलंच नाही. मॅकॉले शिकवलं आम्हाला, मॅक्स मुलर शिकवला, मिली शिकवला, आम्हाला ब्रिटिश शिकवले, आम्हाला युरोपियन संस्कृती शिकवली. आम्हाला कसा कळणार राम? आम्हाला कसा कळणार श्रीकृष्ण? आम्हाला माहीत नाही हो. फक्त मंदिरं बांधणं आणि पूजा करणं आणि रामाचा जयघोष म्हणजे राम नाही. वाचलं पाहिजे, हे घराघरामधनं शिकवलं गेलं पाहिजे, ही कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे. तुम्हाला खरं सांगतो, हे जर सगळं टिकवायचं असेल ना तर या सगळ्याचं मूळ आहे ते आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये. हे कधीच विसरू नका. कुटुंब फोडू नका. महत्प्रयासाने 2-3 भाऊ सगळे एकत्र राहण्याचा प्रयत्न करा. हिंदुस्थान आजपर्यंत टिकून आहे. 1000-1500 वर्षांच्या आक्रमणानंतर सुद्धा एकमेव अशी हिंदू संस्कृती अजूनही टिकून आहे. अजूनही हिंदू बहुसंख्य आहे. त्याला एकमेव कारण आहे की भारतातली कुटुंब व्यवस्था. ही कुटुंब व्यवस्था जे काम करते ना ते कोणीच करत नाही. हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. चपला बाहेर काढून घरात आतमध्ये यायचं, हातपाय धुतल्याशिवाय यायचं नाही, कपडे बाहेरचे बदलून यायचं. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ना तुमच्या आजी आजोबांकडनं बघत, मग काका काकू पण तेच करतात, आपले वडील पण तेच बघत 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 माकडासारखे शिकतो आपण. अनुकरण प्रिय आहोत आपण, माकडं आहोत. ही कुटुंब व्यवस्था फार महत्त्वाची आहे. कोणीतरी रोज संध्याकाळी दिवा लावतंय, ते बघत बघत पोरं मोठी होतात. ही कुटुंब व्यवस्था दुभंगली. एकटा भाऊ वेगळा राहायला लागला, दुसरा भाऊ वेगळीकडे राहायला लागला, आजी आजोबांना वृद्धाश्रमात टाकलं, दुभंगलं सगळं. संस्कार संपले. संस्कार असे कोणी बसून करत नाही. परंपरा या सगळ्या आपोआप येत नाही, त्या येत राहतात. त्या कुटुंब व्यवस्थेतून पुढं जातात. कुटुंब व्यवस्थेमध्ये 4 दिवस आधी होळीच्या बोलायला सुरुवात होते घरातल्या बायकांमध्ये. काकू आजीशी बोलताना ऐकतो आपण, मुलगा की आता पुरणाची तयारी कर गं, होळी आली, पुरणपोळी करायची.
संक्रांतीला तिळगुळ करायचं आहे, ती पोरं 4 दिवस आधीपासून ती चर्चा घरात सुरू होतात. ही कुटुंब व्यवस्था संपली, चर्चाच संपल्या. सकाळी उठल्यावर कुणाचा तरी संक्रांतीचा मेसेज आल्यावर बाईला कळतं, अरे आज संक्रांत आहे, जा जरा चितळ्यांकडनं जाऊन काय ते घेऊन ये. 4-8 दिवस आधीपासूनच्या चर्चा संपल्या, मग संक्रांतीच्या गोष्टी संपल्या, सगळं संपलं. आणि हे सगळं जाणीवपूर्वक संपवलं गेलं. ब्रिटिशांनी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यातला राम काढून टाकला, तुमच्यातलं कृष्ण काढून टाकला, तुमच्यातला शिवाजी काढून टाकला, नपुंसक बनवलं तुम्हाला, असंस्कृत बनवायचा प्रयत्न केला आणि 100% यशस्वी झाले ते. मायथॉलॉजीमध्ये गणलं आपल्याला, सगळ्या कल्पित कल्पना आहेत सगळ्या. ती सीता त्या लक्ष्मणा म्हणाली, जा जरा पूजेचं, मला पूजा करायची, फुलं घेऊन ये, त्या कुटीरमध्ये आहेत. माहिती आहे तिला, उर्मिला तिथे जाऊन बसले. भरत आणि शत्रुघ्न नवरा बायको एकत्र तरी आहेत, राम सीता वनवासात निदान एकत्र तरी आहेत, समोरासमोर बघतायत तरी. हे दोघंच दुभंगलेले आहेत. म्हणून आल्यानंतर ती एकाच कुटीरमध्ये अशी विमानच का अवस्थेत बसली आहे उर्मिला. माहिती असेल तिला, बहीण आहे शेवटी ती, बहिणीचं दुःख कळतंय तिला. काय झालं असेल तिचं, नवरा न सांगता निघूनच गेला अचानक. कुठे गेला काय माहीत नाही, कधी येणार माहीत नाही, शेवटचं बोलणंच नाही काही. असा तुमचा नवरा गेला तर काय होईल तुमचं. काही बायकांना हायला गेली, असं सुद्धा होऊ शकतं. आता कलियुग, गेलाच तर कलियुग म्हणतात. बरं झालं जे आहे ना, नाहीतर फक्त बँकेचं हे बघणार अकाउंट. नवरा नको आहे, पैसे हवेत कमावलेले. आणि मग ते पैसे कसे आणले, कुठल्या मार्गाने आणले, ह्याच्याशी काय घेणं देणं नाही. मला पैसे पाहिजेत, दर संडेला जायचं आहे ब्युटी पार्लरमध्ये. बरं किती रंगवली तरी काय ती दिसायची, काय आहे तशी दिसणार ना ती. ती काय माधुरी दीक्षित होत नाही, पण प्रयत्न चालू आहेत, सगळे लेप लावत आहेत. हे त्यामुळं किती पटतं ना सगळ्यांना. हे बघा, तुम्हाला रामकथा ऐकणारी खूप लोक, हे असा श्रीराम कोणीच सांगणार नाही हो. आणि मग लक्ष्मणाला ती पाठवते. लक्ष्मण फुलं आणायला म्हणून जातो आणि समोर कुटीर. आता दोघं एकांतामध्ये आहेत इतक्या दिवसानंतर, काहीच बोलत नाहीत एकमेकांशी. काय बोलणार ना, काय कुठून सुरू करायचं. लक्ष्मण तर मान खालीच आहे, अपराधीपणाची भावना आहे. काय करावं, काय बोलू, कुठून सुरू करू, काय सांगू हिला. थोडा वेळ वाट बघते आणि हसते. ती रागावलेली नाही अजिबात. ती म्हणते, मी आले, माझा नवरा इकडे वनवासामध्ये कसा दिसतो, कसा फिरतोय, काय करतोय हे बघायला आले मी. माझा राग नाही अजिबात, काडीचाही राग नाही आहे मला तुमच्याबद्दल. फक्त मी बघायला आले एकदा की वनवासात काय करतोय, कसा राहतोय, काय खातोय, काय पितोय. म्हणून मी सगळे चल म्हणाले, म्हणून मी आले. मग त्याला जरा धारिष्ट्य आलं, ते चिडली नाही आहे. मग तो बोलला की ज्या दिवशी मी तुझा खऱ्या अर्थाने पती होण्याच्या लायक होईन ना, त्या दिवशी मी तुझ्याबरोबर असेन. मी अजून त्या क्षमतेला पोचलेलो नाही आहे. जसा माझा राम पोचलाय ना, सीतेचा नवरा होण्याच्या क्षमतेला, पात्रतेला पोचलाय ना, त्या पात्रतेला मी अजून पोचलेलो नाही आहे. त्या दिवशी मी पोचेन ना, तू न कळत, तू न सांगता मी तुझ्या समोर असेन. 101 प्रसंग, त्याच्यातून मानवी मूल्य, माणसांचे स्वभाव, कशी होती माणसं, कशा होत्या बायका, कशी होते पुरुष, कशी होता नवरा, कशी होती बायको, काय विचार करतात.
आपण खरंच ह्या सगळ्याशी जेव्हा आपण आपला संबंध लावतो आणि आपलं आत्मचिंतन जेव्हा करायला सुरुवात करू ना आपण या सगळ्या घटनांमधून, तेव्हा आपलं चांगला माणूस होण्याचा प्रयत्न, शेवटी काय ना, हे सगळं जग आहे ना, हे शेवटी सुखा समाधानासाठीच जगतो ना आपण. कुणाला विचारलं तुम्ही का जगता, ताई तुम्ही का जगता, काय नाही, आनंदात जगायचे, सुखाने जगायचे आणि शेवटी समाधानाने मरायचे. ह्याच्या पलीकडे आहे का आयुष्यात? मग ते सुख कशाने मिळणार आहे? तर सगळं मला बंगला हवा आहे, गाडी हवी आहे, ह्याच्यात मला सुख आहे असं वाटतं आणि मग त्याच्यासाठी पैसे मिळवायला धावापळ सुरू होते. कारण आम्हाला ह्या सगळ्या भौतिक गोष्टींच्या पलीकडं एक अत्यंत सुंदर असं एक जग आहे हेच माहीत नाही आहे. आणि हे माहीत करून द्यायला आपला इतिहास व्याकुळ झालाय तुमच्या समोर तुम्हाला सांगायला काहीतरी. आमचे वेद व्याकुळ झालेत सांगायला. आम्हाला इच्छाच नाहीये ते बघण्याची. आम्हाला गुरुत्वाकर्षण सांगायला आम्हाला न्यूटन लागतो. कशा भारतीयांना न्यूटन कशाला पाहिजे गुरुत्वाकर्षण सांगायला? पृथ्वी गोल आहे सांगायला गॅलिलिओची भारतीयांना, युरोपातल्या लोकांना गरज आहे, अमेरिकेतल्या लोकांना गरज आहे, भारतीयांना गरज नाही. हो तो शब्दच काय भूगोल ना, एकदा म्हणा भूगोल. हो शब्दातच सगळं आहे ना. भू म्हणजे भूमी, ती कशी आहे? गोल आहे. गॅलिलिओ कुठल्या शतकात आला? 14व्या. भूगोल शब्द कुठला आहे? जगातल्या पहिल्या ग्रंथात. म्हणजे प्रभू श्री रामाच्याही कित्येक लाख वर्ष आधी जो ग्रंथ जन्माला आला त्याच्यामध्ये आहे ना. तो जो पहिला अवतार घेतला त्याच्यात त्यांनी सांगितलं ना, ते ग्रंथ वाचले पाहिजे, तो वेद वाचला पाहिजे. वेद कधीचा आहे? त्या वेदांमध्ये भूगोल शब्द आहे. त्या वेदांमध्ये चंद्र आणि सूर्याचं टायमिंग आहे, उगवायचं आणि मावळायचं. कसे गेले असतील राम, कसं शोधून काढलं असेल लंका. आपल्याला असं वाटतं की आत्तासारखं नाशिक बेशिक शहर कसं सुंदर आहे, आता असं आहे. अजिबात नाही. तुम्ही कधीतरी एकदा ऋग्वेद वाचा, एकदा अथर्ववेद वाचा. कमाल आहे हो. उगाच नाही राम एवढा, ज्याला जे काही वसिष्ठांनी शिकवलं असेल ते काय शिकवलं, काय वेद शिकवले, उपनिषद शिकवली. जगातल्या सर्वोत्तम शस्त्रक्रिया आमच्याकडे होत होत्या. ओपन हार्ट सर्जरीची उदाहरणं आहेत वेदांमध्ये. 5 मजली इमारतीची उदाहरणं आहेत वेदांमध्ये. सर्वात वेगाने गाडी चालवणारी बाईचं उदाहरण आहे. बाई तर तेव्हा गाडी म्हणजे मर्सिडीज नव्हती, रथ. तेव्हाची गाडी म्हणजे वेगवान, सगळ्यात वेगवान. हनुमान उडत होता. हो ती क्षमता होती. तो जो बांधलाय संपूर्ण रामसेतू, याला रामसेतू नाव नाही, याला नील सेतू नाव आहे. ते त्यांनी बांधले. त्यांना ती वेगळी विद्या होती, त्या शक्ती होत्या. हे आता आपल्याला खूप खोटं वाटतं सगळं, कारण आपल्यामध्ये ते सत्वच नाही राहिलं. किड्या मुंग्यांसारखे झालो आपण. हे आपल्याला कधी कोणी शिकवलंच नाही. हे खरं शिक्षण आहे, जे सगळं गुरुकुलांमध्ये दिलं जात होतं. वसिष्ठ विश्वामित्रांसारखे गुरु होते, ऋषी मुनी होते, ते सगळे शिकवत होते. 10 विषयाला 10 वेगवेगळे प्राध्यापक नव्हते. 35 मिनिटांनी इतिहास संपला, आता नागरिकशास्त्र शिकवायले, भूगोल शिकवायले, भूमिती, असलं काही नव्हतं. एकच तो दाढीवाला ऋषी मुनी, एकच मास्तर होता. तो धनुर्विद्या शिकवायचा, तोच संगीत शिकवायचा, तोच गणित शिकवायचा, तोच लोहार काम शिकवायचा, तोच कुंभार काम शिकवायचा. म्हणून तर रामाला गरज नाहीये क्षत्रिय राजांची.
मागायला तयार आहेत सगळे, सैन्य द्यायला घोडे नको आम्हाला कोणी, माझे वानर आहेत ना सगळे. एक अप्रतिम धनुष्य बनवणार आहे, एक अप्रतिम हे ढाल बनवणार आहे, एक अप्रतिम कुठलं तरी दुसरं शस्त्र बनवणार आहे. त्यांनाच लावलं कामाला. तुम्ही बनवा सगळ्यांनी. काय प्रत्येक जण मला रामासाठी मला लढायचंय, काय प्रेमाने, म्हणजे शस्त्र बनवण्यापासून त्याचा जीव ओतलाय त्याच्यात, ते कसे हरतील? हरूच शकत नाही. आणि शेवटी आता युद्धाच्या आधी आपल्याकडं पूजायची पद्धत आहे. कुठलंही चांगलं कार्य सुरू करायच्या आधी होम हवन पूजा आहे. आता राम वनवासामध्ये आहे, राम लक्ष्मण, ते म्हणतात आपल्याला ही पूजा केली पाहिजे. आता किती सगळं सांगून थकलो तरी काय तयार नाही रावण ऐकायला. युद्ध अटळ आहे, उद्यापासून युद्ध करायलाच लागणार आपल्याला. मग त्याच्या आधी हा होम करायला पाहिजे, त्या युद्धामध्ये यश मिळावं म्हणून पूजा केली पाहिजे. मग मला एक हे पाहिजे, गुरुजी पाहिजेत. आता वनात गुरुजी कुठून आणायचे? ते म्हणतात ठीक आहे, आणि गुरुजी कसे पाहिजेत? कारण राम कोण आहे? वैष्णव आहे आणि शिवाचा भक्त आहे. तो गुरुजी पाहिजे शैव आणि वैष्णव असा पाहिजे तो गुरुजी. म्हणजे ते भटजी जे आहेत ते आयला, आता असे भटजी रानात कुठून आणायचे? ते म्हणतात असा एकमेव भटजी आहे, रावण. काय भन्नाट आहे हो. युद्ध कोणाबरोबर करायचंय? त्याच्याबरोबरचा युद्धात यश मिळावं म्हणून जो होम हवन यज्ञ पूजा करायचे, त्याला भटजी कोण आहे? रावण. तो शैव आणि वैष्णव आहे ना, तो वैष्णव आहे आणि शिवाची पूजा आहे, शिवाचा भक्त आहे तो. हाय ना, आता काय करायचं? राम म्हणाल विचारून तर बघ, नकार येईल आणि काय होईल? गेले, दूध पाठवले, गेले ते. रावण पण प्रचंड विद्वान, ज्ञानी, प्रचंड तपश्चर्या करून सगळ्या विद्यांचं संपादन केलेला, तो काय आंडू पांडू कोणतरी नाही हो. तो काय अफजल खान आणि औरंगजेब असली थर्ड क्लास लेवलची माणसं नव्हे. तो रावण आहे. तो माहिती त्याला, येतायत सगळ्यांना सांगितलं कोणी अडवायचं नाही, येऊ दे डायरेक्ट. मला ते असे आमचे यजमान आहेत, त्यांना पूजा करायची आहे, होम हवन, तर तुम्ही याल का? कारण शैव आणि वैष्णव असं ते गुरुजी पाहिजे. तुम्ही आहात तसे, वैष्णव आहात आणि शिवाचे भक्त आहात, तर याल का? तो म्हणतो जंगलातला यजमान म्हणजे दशरथ पुत्र, ते जे 2 वनवासात फिरतायत ते जणू काही माहितीच नाही, त्याचीच बायको यांनी पळून आणली. काय प्रसंग आहे. मला हे सगळं वाचताना फार गंमत वाटते. आणि माणसांच्या म्हणजे मला कमालच वाटते, काय माणसं आहेत, किती शिकण्यासारखं आहे याच्यातनं. शत्रूशी कसं वागावं, शत्रूबरोबरचे संबंध कसे असावेत, हे सगळं वाचलत ना की नरेंद्र मोदी काय काय करतात ना, ते जे काय येड्यासारखं बडबडतात ते सोडा, मग आपल्या लक्षात येतं राहायला अच्छा असं आहे का. आला ना ट्रम्प बरोबर, सगळं बरोबर करतात ते. रामायण वाचणारा मला वाटतं पहिलाच पंतप्रधान असेल. म्हणून तर राम मंदिराची पूजा करायचा सन्मान त्यांना मिळेल. काय नशीब आहे त्यांचं. पण प्रत्येक रामाच्या मंदिराची अयोध्येत जिथे जन्माला आला तिथली पूजा करायची आहे, तर असेच नाही त्याने 11 दिवस फक्त नारळ पाणी पिऊन आणि रोज थंड आंघोळ केली आहे. एक पंतप्रधान असून कमाल आहे. नशिबान आहोत आपण. मी काय भाजपचं वगैरे नाही बरं का, पण जे जे उत्तम उदात्त उन्नत त्याचं कौतुक करणं हे आम्हाला सावरकरांनी रामाने शिकवलेलं आहे.
अशी तपश्चर्या करून तो माणूस त्या पूजेला स्वतःला तयार केलं आहे त्याने. कमाल. मला इतकं भरून आलं त्या दिवशी ते सगळं बघताना. आणि मग आता अयोध्येत आम्ही जातो दर महिन्याला. काय ते तुम्ही रडला नाहीत ना तर तुम्ही हिंदूच नाहीत, खरं सांगतो. ज्या क्षणी तुम्ही अयोध्येत ते रायनीत जाता जाता आणि जेव्हा त्या प्रभूच्या समोर उभे राहताना काही क्षण तुमच्या डोळ्यातनं अश्रू जर वाहिले नाहीत ना तर तुम्ही हिंदूच नाहीत. मग काहीतरी गडबड आहे. मग जरा तपासानंतर बाहेर आल्यावर. आहे आमच्या अयोध्या यात्रा चालते रोज दर महिन्याला. तर या तुम्ही आमच्याबरोबर. मी आणि पार्थ बावस्कर अयोध्या यात्रा, अंदमान यात्रा, वीरबाजी यात्रा अशा यात्रा काढत असतो. लक्ष ठेवा आणि या. तो म्हणतो ते काय त्यांना हे करायचं आहे, पूजा करायची आहे. येतो म्हणतो मी. आयला हो कसे काय म्हणाले विचारतात. कसं काय म्हणजे एक जिज्ञासा म्हणून हो कसे म्हणालात तुम्ही. तर ते म्हणतो तुम्ही रावण म्हणून माझ्याकडे नाही आलात, मी माझ्यातल्या पुरोहिताकडे आलायत. आणि पुरोहिताचा धर्म आहे की जर यजमान पूजा सांगायला बोलवायला आला तर त्याला कधी नकार देऊ नये. काय शत्रू पण मिळाला पाहिजे असा, हरवायला मजा येते ना. म्हणतो ठीक आहे पण ते पूजेची तयारी सगळी यादी. रावण म्हणतो ते तर वनवासी आहेत ना, रानात कुठनं तयारी करणार. तो पुरोहिताचा हा पण धर्म आहे की यजमानाकडे जर काही नसेल तर संपूर्ण तयारीनिशी जावं. ते मी सगळं घेऊन येतो, काळजी करू नका. उद्याचा सकाळचा मुहूर्त ब्रह्म मुहूर्त म्हणजे पहाटे 5चा तयार राहा. त्यांना म्हणा धूत वस्त्र स्वच्छ आंघोळ बिंघोळ करून तयार राहा. तयार राहतात. आता रावण किती हुशार आहे बघा. तो त्याच्या इंद्रजीत ना मुलगा इंद्रजीत, ते इंद्रजीतला बोलवतो. म्हणतो आता जा त्या वाटिकामध्ये आणि ते सीतेला सांग मी भेटायला येतोय म्हणून. ते इंद्रजीतला कळत नाही आयला पूजेचं निमंत्रण स्वीकारलं आहे, आता सीतेला भेटायला चाललं आहे. हा जाऊन सीतेला सांगतो उद्या ते रानामध्ये 2 यजमान आहेत, त्यांनी एक पूजा करायची आहे. त्यातला एक तुझा नवरा आहे. आणि पूजा जेव्हा लग्न झालेलं असतं आणि नवरा बायको दोघंही जिवंत असतात तेव्हा ते दोघंही वामांगी रखमाई जोपर्यंत पूजेला बसत नाहीत त्याचं फळ त्यांना मिळत नाही. त्यामुळं मी पहाटे निघेन, माझ्या पाठोपाठ इंद्रजित येईल. तर गपचूप इंद्रजितच्या आंघोळ बिंघोळ करून धूतवस्त्र नेसून इंद्रजितच्या रथात जाऊन बस. पूजेला घेऊन जातो तुला. पूजा झाली की पुन्हा यायचं, लगेच सुटका नाही आहे तुझी. पुन्हा यायचं, परत इंद्रजित तुला इथे ठेवेल. ठरल्याप्रमाणे रावण तिथे जातो. आता हे बघा युद्ध 2 दिवसांनी लढायला सुरुवात होणार. त्याच रावणाला पुरोहित म्हणून नमस्कार करतात राम आणि लक्ष्मण, पाया पडतात, आशीर्वाद देतो तो. पूजेची तयारी होते सगळी. मग रावण विचारतो विवाह झालेला आहे. म्हणतो हो. बायको कुठं आहे, बायको पाहिजे. नाही ती नाही म्हणाले, आता तिचं अपहरण झालेलं आहे. काय ना दोघांना सगळं माहिती आहे. काय प्रसंग आहे म्हणजे कमाल आहे, कमाल. आपल्याला राजकारणात प्रश्न पडतो हे दोघं इतके बाहेर शिवाय देतात एकमेकांचं असं कशी बोलू शकतात. तर ते कसं सहन करत असतील ना, असे बसलेले असतात बघा. हां मला नेहमी राम आठवतो. पण तो रावण नाही आहे बरं का, तेवढी नाही आहे त्याची. म्हणून अशा रसिकांसमोर बोलायला मजा येते. फार सांगावं लागत नाही, तवरनं ताकबात ओळखतात, बरोबर हसतात. मग
तो म्हणतो पण ती अपहरण झाले ते नाही आहे. आता परत पेच प्रसंग. आता कसं? रावण म्हणतो काळजी करू नका, मी तुम्हाला सांगितलं होतं पौरोहित्याचा धर्म आहे, यजमानाकडे साहित्य नसेल संपूर्ण मी साहित्यासकट येईन. राम म्हणतो म्हणजे इंद्रजितला हाक मारतो, रथ पुढे येतो, रथातनं सीता उतरते. बस म्हणते बायको ना, बसा. सगळं होम हवन सगळं होतं व्यवस्थित, पूर्ण होतं. आता नमस्कार करतात तर दक्षिणा. रावण म्हणतो तू मला देणार दक्षिणा? हसतो तो, अहंकार आहे. तू कोण देणार मला दक्षिणा? मी कोण आहे माहिती की नाही? सोन्याच्या लंकेचा लंकाधिपती आहे मी, आणि तू एक फकीर वनवासी, तू मला काय देणार? तो म्हणतो आत्ता नाही, पण तुम्ही मागा तर खरं, कारण तुम्हाला दक्षिणा दिल्याशिवाय याचं फळ मला मिळणार नाही आणि हे पूर्णत्वाला जाणार नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे पूजेला येतात ना गुरुजी, दक्षिणा द्या. त्याच्या नाही तर त्या पूजेचा काही उपयोग नाही. तो म्हणतो तुम्ही काय देणार? तू म्हणतो तू तर काय देणार मला? तुम्ही म्हणतो मागा तर खरं. आत्ता नाही, पण मी देईन ना तुम्हाला ते. त्यामुळे योग्य वेळ येईल तेव्हा मागेन. तेव्हा श्रीराम म्हणतो योग्य वेळ येईल तेव्हा कदाचित मी नसलो तर. आत्ता वनवासी आहे मी, पण अयोध्येच्या राजाचा पुत्र आहे, रघुकुलातला आहे मी. मी एकदा हो म्हटलं की मी देणार म्हणजे देणार, फक्त मला ते आत्ता कळू दे. रावण हसतो आणि दक्षिणा म्हणून काय मागितलं माहिती आहे? दक्षिणा म्हणून रावण त्याला म्हणतो यजमानांना, मी ज्या दिवशी मरेन, मरताना माझ्या डोळ्यासमोर तू उभा असला पाहिजेस. मग ते रावणाचं अख्खं युद्ध आणि ती इच्छा त्यांनी पूर्ण केली. श्रीराम आणि त्याच्या आयुष्यातल्या अशा असंख्य घटना कधीतरी वाचा. काय होतं, आपण खूप प्रेम करतो ना एखाद्या गोष्टीवरती, तेव्हा मग त्याच्यावर आपल्याला पण काहीतरी लिहावंसं वाटतं, आणि मग आपण लिहितो तेव्हा बऱ्याच वेळेला प्रेमापोटी वाहवत जातो, आणि मग ना खरं जे काय घडलं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी जास्तच प्रेमापोटी लिहून टाकतो काय काय आपण. म्हणजे 200-300 मीटर समुद्र पोहून गेलेत सावरकर, पण सावरकर प्रेमी अख्खा समुद्र पोहून गेल्यासारखं दाखवतात. खूप प्रेम असतं ना. त्यामुळं खरं रामायणात नेमकं काय घडलं हे जर बघायचं असेल तर तुम्हाला खरं ओरिजिनल ऑथेंटिक असं एकमेव आहे ते वाल्मिकींचं रामायण. त्याच्यानंतर असंख्य रामायणं लिहिली गेली, देशादेशांमधून लिहिली गेली, वेगवेगळ्या धर्मांमध्ये रामायणं लिहिली गेली. आजही काही मुस्लिम राष्ट्रांमध्ये रामायणाचे शोज होतात, कारण ते शेवटी सगळं ओरिजिनल मूळ रामापर्यंतच येऊन पोचतं. तर त्यामुळे राम आयुष्यामध्ये आपल्या कसा येईल आणि आपण एक सुसंस्कृत माणूस म्हणून कसे होऊ. आता सगळ्यांचं ध्येय खूप पैसा कमवण्यापेक्षा चांगला माणूस होण्याकडेच जाण्याचं ध्येय असलं पाहिजे. राम आपल्याला सतत हे शिकवतो की मी एक चांगला माणूस कसा तयार होईल. आणि हा चांगला माणूस म्हणजे धर्माचं रक्षण करणारा. धर्म म्हणजे जे परमेश्वराने दिले जन्मजात त्याचं रक्षण करणारा. जे वृक्ष करतात, नद्या नाले करतात, पक्षी करतात. पक्षी, नद्या नाले, प्राणी, दगडधोंडे, पर्वत हे कधीही त्यांना जे विधात्याने जन्मजात नेमून दिले त्या कार्याच्या पलीकडे कधीच जात नाहीत. ते नियमांचं उल्लंघन हे कधीही करत नाहीत. फक्त एकच निर्मात्याने बनवलेली या विश्वातली एक गोष्ट आहे, मनुष्य. तो मात्र सगळ्या
उल्लंघन करून पलीकडं काय हे बघण्याची एक भयानक आसक्ती आहे त्याच्या. आणि त्या आसक्तीपोटी आपण निसर्गाने घालून दिलेल्या सर्व मर्यादा ओलांडून पार करतो. आणि जिथे मर्यादा ओलांडली जाते तिथं अधर्म सुरू होतो. आणि मग अधर्माचा नाश करण्यासाठी सातत्याने एक धर्मरक्षणार्थ एका अवताराला यावं लागतं. त्यामुळं हे अवतार, हे रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं वाचलं पाहिजे. कधीतरी वेद उघडून वाचा. फार अफलातून म्हणजे तुम्ही हिंदू असण्याचा, भारतीय असण्याचा इतका सार्थ गौरव वाटायला लागेल. गर्व से कहो हम हिंदू आहे, त्यातला हा गर्व का आहे त्याचा बरोबर अर्थ कळेल. म्हणून आपण सगळेजणं त्या रामासमोर लीन होऊया, श्रीकृष्णासमोर लीन होऊया. आणि सदैव आपला आजपासूनचा प्रवास हा मी चांगल्या माणसाकडं, उत्तम मनुष्य म्हणून मी कसा तयार होईन ह्याच्यासाठीचा प्रवास सुरू करूया. त्यासाठी पुन्हा पुन्हा रामायण वाचा, महाभारत वाचा. इतकं सगळं देऊन ठेवलं आहे हो. भागवत वाचा, आपले ऋग्वेद वाचा, सामवेद वाचा. जगाला आम्ही सगळं दिलं आहे हो. आम्ही दिलं आहे. पृथ्वी गोल आहे, ती स्वतःभोवती फिरते, चंद्र तिच्याभोवती फिरतो, ती सूर्याभोवती फिरते. आणि ते तिन्ही एका रेषेत येतात तेव्हा त्यांचा वेग मंद होतो. कारण गुरुत्वाकर्षण आहे. हे जगातल्या पहिल्या पुस्तकात आहे हो. सगळं वरचं खाली येतं, पण तरीसुद्धा वृक्षाचं बी खाली टाकलं की ते मात्र फुटल्यानंतर वर वर जातं. ही गंमत काय आहे आपण कधी बघतच नाही. ह्याच्या पाठीमागं काय लॉजिक असेल? जर सगळं वर टाकलेलं म्हणजे त्याच वृक्षाला उंच गेल्यावर जे फळ लागतं ते मात्र खाली पडतं. म्हणजे आहे ना, ते जन्माला येण्यासाठी तो वृक्ष उंच कसा जातो, म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कसा जातो? तर तो विरुद्ध जातो कारण त्याचं बियाणं शून्य व्हायला तयार होतं. ते बियाणं फुटल्यानंतर ते रिकामं होतं. मी परवा पहिल्या दिवशी बासरीचं उदाहरण दिलं. हे षड्रिपू काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर हे सगळे निघून जाऊन एक रिकामेपण जेव्हा येतं ना, तेव्हा माणूस आत्मचिंतनाला सुरुवात करतो आणि नेमकं मला जगायचं कशासाठी याची उत्तरं सापडायला सुरुवात करतो. त्यामुळे आपण सगळे आता वाल्याच्या अवस्थेत आहोत. त्याचा वाल्मिकी होण्याकडचा प्रवास आपल्याला राम शिकवतो. जेव्हा तुम्ही वाल्यापासून वाल्मिकी होण्याकडे जाल आणि जेव्हा तुम्ही वाल्मिकी व्हाल तेव्हा तुम्हाला राम मिळेल. 100%. काही गरजच नाही दुसरं करायची. आपोआप राम तुमच्या आयुष्यात येऊन उभा राहील. तुमच्यासाठी सगळं करायला तयार होईल तो. मग तो रावणाशी लढायला पण तयार होईल, तुमचे जे जे रावण असतील त्यांच्याशी. पण ते येत नाही कारण आपण वाल्याचे वाल्मिकीच होत नाही. आपण चांगला माणूस होण्यासाठी धडपडतच नाही. राम पदोपदी त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेतून, प्रत्येक प्रसंगातून अशा हजारो घटना त्याच्या आयुष्यामध्ये आहेत, घडलेल्या आहेत. किती सांगावं, किती सगळंच का सांगायचं? तुम्ही पण काहीतरी केलं पाहिजे ना. आपण काहीच करत नाही. आपल्याला सगळं ऐकतं हवं आहे. फास्ट फूडचा जमाना आहे. ऑर्डर दिल्यावर 10 मिनटं लागली, अभी तक नाही आया, हे फालतू डोसा तो मंगाया था. अशी आपली एक वृत्ती झाली आहे. ती वृत्ती बनवली गेली आहे जाणीवपूर्वक. ही जाणीवपूर्वक हे सगळं संपावं ह्याच्यासाठी अख्खं जग व्याकुळ आहे बरं का. ही भारतीय संस्कृती ही कशी काय साला टिकून आहे ही संपली पाहिजे. ह्यांचं पण आपल्यासारखं वाटोळं व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी 194 देश प्रयत्नात आहेत. हा एकमेव देश संपवण्यासाठी. ही संस्कृती अजून कोणं संपत नाही. रामाचं अस्तित्व आहे. अजूनही हनुमान फिरतोय कुठंतरी, अश्वत्थामा फिरतोय, व्यासमुनी अजूनही जिवंत आहेत. ते उगाच नाही जिवंत आहेत. ते त्यांचं काम करणारच आहेत. पण नुसतं ते करणार म्हणून होत नाही. सगळीच अपेक्षा फक्त मोदी शहांकडनं नसते करायची. झालं की तिसरी टर्म आहे, रामराज्य आलं पाहिजे. अरे तू किती रामराज्य, आज किती लोक आले यातल्या आरतीला बघा. साधा आरतीला 1 तास आधी यायला पण वेळ नाही आपल्याकडं. बरं ती आरती कुठल्या तरी एका मंदिरातली आरती नव्हती. ते मंदिर अशा ठिकाणी आहे जिथे हिंदूंचं अस्तित्व संपवण्यासाठी चारी बाजूनी रावण उभे आहेत.
एक वर्षभर जर तिथे कोणी गेला नाहीत ना पुढच्या वर्षभरात, तर ते त्याच्यानंतर जाल तर तिथे एक मस्जिद उभी असेल आणि जमिनीखाली दत्त महाराजांची मूर्ती गाडली गेलेली असेल, कुठल्या तरी एका पीराचं नाव असेल, आणि मग काही काळानंतर तिथे एअर कंडिशन एक मोठं असं काहीतरी तुम्हाला दिसेल. मग परत त्याच्यासाठी न्यायालयीन लढा लढावा लागेल. एवढं सगळं करण्यापेक्षा अजून दत्त महाराज आहेत, अजून ते मंदिरच अवस्थेमध्ये आहे, तर तेव्हा ते टिकवण्यासाठी किती शिथिल आहोत आपण, किती शांत आहोत आपण, किती निद्रितावस्थेत आहोत आपण. इतकं सगळं सांगून सुद्धा आत्ता या प्रेक्षकांमधले फक्त 10% आज तिथे आले. मी गेलो होतो, मला माहिती आहे 100 माणसं होती फक्त. व्याख्यानाला जवळजवळ 500-600 माणसं तरी आहेत सगळी मिळून. कारणं तर असतीलच तुमच्याकडे न येण्याची, असतातच ते. गंमत आहे, दारू पिणाऱ्याला दारू न पिण्याचं, दारू आज मला पिताच आली नाही रे असं तो कधीच म्हणत नाही. सिगरेट पिणारा कधीच म्हणत नाही की मला चायला सिगरेट प्यायला संधीच मिळाली नाही. जातो तो संडासात जातो, कुठेतरी जातो, तो 2 झुरके चायला मारतोच. जगूच शकत नाही त्याच्याशिवाय. पण ठीक आहे रे, आरतीला नाही गेलं तरी चालेल. एवढं काय त्या आरतीमध्ये, असंच झालं. एवढं काय त्याच्यात, एवढं काय त्याच्यात. सावरकरांचं खूप सुंदर पुस्तक आहे, मला काय त्याचं, ह्याच नावाचं पुस्तक आहे. वाचा. हिंदूंची गलिच्छ मेंटॅलिटी आहे, मला काय त्याचं. गेलं तर जाऊ दे, सात्विक नगरमधलं एक मंदिर जाईल, हजारो मंदिरं गेली, अजून एक जाईल. 79 वर्षापूर्वी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा 4 लाख मंदिरं होती या देशात. 79 वर्षानंतर 4 लाखच राहिली. मशिदी 300 होत्या, त्याच्यात 3 करोड मशिदी झाल्या. कधीच जागे होणार नाही का आपण? कधीच नाही होणार. व्हा कधीतरी. फार काही मागितलं नव्हतं काल. तळमळीने एक माणूस सांगत होता, या रे उद्या. 10%च आले, 10%च येऊ शकले नाहीत नाईलाजाने. असं नाही आलं. आणि मला काल माहीत होतं आहे असंच होणार. फार ओळखून आहे मी, गेली 25 वर्ष गावागावातून व्याख्यानं देत फिरतोय. विचार करा, आत्मचिंतन करा. अशी काही कारणं बिरणं नसतात हो. इच्छा असली की सगळे मार्ग निघतात. आमच्या इच्छाच नाही आहेत. 700-800 माणसं तिथलं बाहेरचं मैदान भरून रस्त्यापर्यंत आली पाहिजे होते. असा जयघोष व्हायला पाहिजे होता ना. सगळ्या रावणांचे कान असे किटले पाहिजे होते. जेमतेम मंदिर भरलं, जेमतेम छोटंसं मंदिर. ते 70-80-100 जेमतेम माणसं असतील. मला काही तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे, तसा नैतिक काहीच अधिकार नाही. पण तुम्ही विचार करा, जे आले नाहीत त्यांनी खरंच विचार करा. का आपण गेलो नाही रे, का कंटाळा केला आपण? खरंच आपलं जे न जाण्याचं कारण आहे ते इतकं खरंच महत्त्वाचं होतं का? बघा, 80% लोकांना लक्षात येईल की आपण कंटाळा केला. मुसलमान कंटाळाच करत नाहीत, कधीच कंटाळा करत नाहीत. मशिदीतली जागा संपली, चायला रस्त्यावर बसतात. पण अल्लाचं नाव घेणार म्हणजे घेणार. एकदा नाही, 5 वेळा. मला फक्त आठवड्यातनं एक गुरुवारी एक अर्धा तास जायला विनंती केली होती. कसं येणार रामराज्य? का त्या मोदींनी तरी झटकायचं, कशाला धडपडायचं? एक दिवस झोपत नाही माणूस. 2001 सालापासून 2026 उजाडले. आधी मुख्यमंत्री म्हणून 4 वेळा, आता 3 वेळा पंतप्रधान म्हणून. एक दिवस झोपला नाही. कशासाठी? हे असल्या दळिद्री लोकांसाठी.
काय करतो आपण? काहीच करत नाही. ती अर्जच नाही, आमचं रक्तच खवळत नाही, आम्हाला काही वाटतच नाही. क्षमा करा, राहुल नाही म्हणून बोललो. आता प्रार्थना म्हणा, त्या म्हणण्याला तरी काय अर्थ आहे कोणास ठाऊक. थांबतो इथेच. सॉरी, माफ करा मला. राहुल नाही, आज माझं जरा बॅलन्स गेला, सहन नाही झालं मला वाटलं होतं काल खरंच यातली अर्धी अधिक माणसं तरी येतील आरतीला. थांबतो. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.